ओके. तर व्हिडिओचं डिस्क्लेमर आहे. प्रिव्हियस याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलं की सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीने वर्कआउट होऊ शकतं आणि त्यावरनं आपण त्याचा आयडिया जो आहे तो कसं करू शकतो. काही काही केसमध्ये कधी काय होतं माहिती आहे की तिथं किंमत किंवा प्राइस जी आहे ती आपल्याला एकदम छोट्याशा रेंजमध्ये अडकलेली असते किंवा स्ट्रेंग जो आहे तो आपल्याला बदल होताना दिसतो. त्या झोनला सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं गरजेचं आहे. तर हा, इथं जर आपण जर बघायचं झालं तर आपल्याला इथं क्लिअरली कळतंय की ट्रेंड जो इथं चाललाय एक क्लिअर ट्रेंड एक अप साइड मध्ये चाललाय. त्या अप साइड मध्ये आपल्याला हे महत्वाचे मुद्दे महत्वाचे लोकेशन्स असतात का त्या लोकेशन्स कडे आपण लक्ष जर दिलं तर लक्ष देत आहे की बाबा ह्या लो पेक्षा हा जो लो आहे त्या लो पेक्षा वरच्या बाजूचा आहे, त्यानंतर हा वरच्या बाजूचा आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूचा आहे. परंतु किंमत जी आहे ती वर आपल्याला जाताना तिथे दिसते आणि ती किंमत वर एका सोफिस्टिकेटेड पद्धतीने जाते दिसतो. दुसरं महत्वाचा मुद्दा, जर तुम्ही ह्या लाल कॅन्डल किंवा मंदीवाल्यांच्या कॅन्डल जर बघितल्या तर एवढ्या मोठ्या कॅन्डल करून सुद्धा किंमत त्या कॅन्डलच्या लोच्या खाली एक दिवस सुद्धा आपल्याला क्लोज होताना तिथे दिसत नाहीये. किंबहुना एखाद्या केसमध्ये ती खाली जाते परंतु पुन्हा यू टर्न घेऊन वरच्या बाजूला मार्गक्रमण करताना दिसते. म्हणून जेव्हा केव्हा अप ट्रेंड असतो त्या अप ट्रेंड मध्ये एक गोष्ट लक्षात राहून द्या की भलेही मोठी कॅन्डल झालीये काही प्रॉब्लेम नाही, बॉडी मोठी सगळं मोठं आहे, पण त्या कॅन्डलच्या लोच्या खाली जर किंमत पुढील 4 5 6 10 दिवसामध्ये जर जात नाहीये तर नक्की त्याचा अर्थ असा आहे की ती एक कमजोर लेवल किंवा कमजोर झोन ती झालेली आहे आणि त्या कमजोर लेवल किंवा त्या कमजोर झोनच्या साईड अपोजिट साईडला मोमेंटम जे आहे ते क्रिएट होण्यासाठी तिथं तयार आहे. ही एक महत्वाची गोष्ट तिथं लक्षात ठेवण्यासारखी आहे. दुसरं जे पॉइंट लक्षात ठेवायचं आहे, जनरली प्राइस किंवा किमतीचं बिहेवियर ज्यावेळेस अप साइड मध्ये होतंय त्यामध्ये एक लक्षात ठेवा, ज्याला ऑब्झर्व करा वेळोवेळी. ते मुद्दा काय, तो मुद्दा हा असा आहे की भले तुमची ट्रेंड लाईन त्या पॉइंटर्स मधनं त्या झोन्स मधनं तिथून आपल्याला जाताना दिसत नाहीये किंवा त्याला मिस करते, परंतु त्यामध्ये जर आपल्याला कुठलं कनेक्शन जर कुठं जर मिळतंय तर त्याकडे लक्ष द्या. जसं की इथं जर आपण लक्ष जर दिलात तर हे पॉईंट लक्षात येऊन जाईल की ह्या पर्टिक्युलर पॉईंटच्या आसपास किमतीने गेलो तर इथं थोडंफार पद्धतीने व्हायलेट झालं. बट जेव्हा किंमत ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास आली आणि ती ट्रेंड लाईन थोडीशी 4 5 6 महिने पुराणी असेल, 6 महिने पुराणी किंवा 1 वर्ष पुराणी, तेवढं महत्वाचा पुलबॅक जो आहे तो आपल्याला तिथं जनरेट होताना दिसतं. एक हा महत्व झाला. म्हणून हा एक सपोर्ट लाईन आहे आणि ती सपोर्ट लाईन जर 6 महिन्यापासून 2 वर्ष पुराणी किंवा 15 वर्ष पुराणी जर आहे तर त्याला तेवढंच महत्व राहणार आहे. आणि त्याच्या आसपास जर अशा पद्धतीची एक मोठी कॅन्डल जर तयार होऊ राहिली तर त्या प्राइस ऍक्शनला तुम्ही तो पर्टिक्युलर सिक्युरिटी पर्टिक्युलर इंडेक्स जे आहे ते तुमच्या वॉच लिस्टला असणं गरजेचं आहे. दुसरा जो महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की जो कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे वरच्या बाजूला सुद्धा ट्रेंड लाईन आपल्याला पास होणारी जाणारी काही मिळू शकते का, त्याकडे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा त्यामध्ये आहे आणि त्याकडनं सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा आउटकम जो आहे तो होताना तिथं दिसून जातो. जर तुम्ही इथं जर बघितलं एक ट्रेंड लाईन साधीशी ट्रेंड लाईन काढली की ज्याने डोजी कॅन्डलला इथं कनेक्ट केलंय, त्यानंतर एक नेक्स्ट डोजी कॅन्डलला कनेक्ट केलंय आणि तिकडनं प्राइस मध्ये आपल्याला एक सबस्टेन्शियल एवढा मोठा फॉल नाही बट सबस्टेन्शियल फॉल जो आहे तो होताना दिसतोय. म्हणजे काय, एक रायझिंग चॅनलमध्ये वर जाणाऱ्या चॅनलमध्ये किंमत इथं आहे आणि त्या रायझिंग चॅनलमध्ये आपल्याला दोन महत्वाचे मुद्दे इथे लक्षात आलेत की किंमत जी आहे हा एक सपोर्टचा ट्रेंड लाईन आहे आणि त्यामध्ये हे जे आहे एक रेजिस्टन्सची तिथं ट्रेंड लाईन होताना दिसते. त्यामध्ये जर रिव्हर्सल येत आहे तर ऑब्व्हियसली सप्लाय झोनच्या आसपासच रिव्हर्सल येत आहेत. त्या झोनच्या आसपास ज्यावेळेस किंमत जाते त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याबरोबरच एवढ्या मोठ्या कॅन्डल्स होऊन सुद्धा त्या कॅन्डलच्या लोच्या खाली जर किंमत आपली जातच नाहीये, क्लोज करतच नाहीये किंवा क्लोज करून फॉल जर होत नाहीये तर त्याकडनं सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी गोष्टीचा आउटकम जो आहे तो जनरली होताना दिसू शकतो. म्हणून ही एक सिंगल पॉइंट आहे की जो एक सप्लायला रेकग्नाइज करतो किंवा मंदीवाल्यांना करतो. सिमिलरली ही एक अशी पद्धतीची लाईन आहे की एक सिंगल पॉइंट जे की खरेदीवाल्यांना किंवा तेजीवाल्यांना बायर्सला तिथं आपल्याला तो दाखवतो. म्हणून ह्या महत्वाच्या मुद्द्यांकडे तिथे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याबरोबरच दुसरा जो पॉइंट लक्षात ठेवण्यासारखा आहे, काही काही सेक्शन्स मध्ये तुमच्याकडे वेळ नाहीये, तुम्ही त्याला ट्रॅक करू शकत नाही आहात, तर त्यावेळेस हॉरिझॉन्टली सुद्धा किंमत आपल्याला
सपोर्ट करताना दिसते, कारण प्रिव्हियसली प्राइसने किंवा किमतीने तिथं मोस्ट ऑफ टाइम जे आहे काय म्हणू शकतो आपण त्याला, अ, मदत तिथं केलेली असते. जसं मी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन काढली आहे, त्या हॉरिझॉन्टल लाईनवर आपल्याला काय लक्षात येतंय की इथं ज्यावेळेस किंमत होती त्यावेळेस त्याने गॅप अप करून काय झालं, सोल्ड इंटू झालं किंवा सेल इंटू झालं किंवा मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसलं, म्हणजे हा एक रेजिस्टन्स वाला झोन जो आहे तो जनरेट होताना दिसला. परंतु जेव्हा किमतीने ब्रेकआउट केलं आणि ब्रेकआउट केल्यानंतर किंमत त्याच झोनच्या आसपास आपल्याला येताना दिसते, म्हणजे हा एक सिंगल पॉईंट सपोर्ट तिथं झालेला आहे. आणि त्याचबरोबर त्यावेळेचं जे मार्केट स्ट्रक्चर जे होतं, एक हायर हाईज आणि हायर लोच्या पद्धतीने आपल्याला तिथं जाताना दिसतंय. म्हणून ह्या महत्वाचे मुद्दे वेळोवेळी असतात की एकच लाईन जी की एका ठिकाणी सपोर्टचं, प्रेझेंटमध्ये सपोर्टचं काम करते आणि इतिहासामध्ये, पास्टमध्ये, हिस्ट्रीमध्ये ती एक रेजिस्टन्सचं काम करते. तर ह्या मुद्द्यांना सुद्धा तेवढंच महत्व आहे. हा ट्रेंडमध्ये तुम्ही त्या गोष्टीला लक्ष देताय, ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यावरनं जे आहे आयडिया जे आहेत त्या क्लिअर तुमच्या होतील आणि त्याचा विनियोग उपयोग जो आहे तो तुमच्यासाठी व्यवस्थितरित्या जो आहे तो क्रिएट होताना दिसू शकेल. जर आपण थोडंसं पास्ट मध्ये जर गेलं तर त्यावरनं सुद्धा आपल्याला काही आयडिया येऊन जातील. जसं 2020चा आपण इथं बघूयात की फॉल कशा पद्धतीने झाला आणि काय मुद्दे जे आहेत ते तिथं क्रिएट झाले होते. सो लेट्स गो, झूम इन, टूल्स, सिलेक्टिव्ह झूम. हा हा जर सिलेक्टिव्ह झूम जर आपण इथं जर बघितला, त्यावरनं सुद्धा आपल्याला काही आयडिया येऊन जातील. तर हा कोविड सालचा आपल्याला फॉल इथं होताना दिसतोय. जर इथं जर बघितलं तर ही एक मोठी कॅन्डल आपल्याला होती का जी त्या मोठ्या कॅन्डलच्या लो पेक्षा मला ह्या छोट्या कॅन्डलचा जो लो आहे जो आहे ना तो अतिशय महत्वाचा माझ्यासाठी राहणार आहे, की जो एक सपोर्ट ची दिशा जी आहे ती मला दाखवेल. जर जेव्हा केव्हा तुम्हाला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स काढायचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तर लोवेस्ट कॅन्डल जे आहे, एकदम छोटी कॅन्डल जी आहे, तिचा लो मधनं पास होणारी लाईन काढा. ती लाईन जी आहे तुम्हाला एक सपोर्टचं दाखवण्याचा प्रयत्न तिथं करेल. त्याला आपण सपोर्ट लाईन असं म्हणू शकू. तर तुम्ही इथं बघा, त्या छोट्या कॅन्डलच्या मधनं पास होणारी लाईन मी इथं काढली आणि त्याच वेळेस तुम्ही जर बघितलं जेव्हा केव्हा किंमत त्या झोनच्या आसपास आली, तिकडनं एक छोटा बाउन्स करताना आपल्याला दिसलं. त्याबरोबरच ही जी हॉरिझॉन्टल लाईन जी होती इथं कायचं काम केलं होतं तिने, रेजिस्टन्सचं काम केलं होतं. सेम वे इथं तिने सपोर्टचं काम केलं होतं. म्हणजे या दोन्ही मुद्दे आणि त्याबरोबरच ट्रेंड लाईन जी आहे ती ट्रेंड लाईनच्या आसपास किंमत ज्यावेळेस आली त्यावेळेस काय केलं तिने, सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेतल्यानंतर थोडासा बाउन्स करून पुन्हा त्या ट्रेंड लाईन त्याचबरोबर त्या हॉरिझॉन्टल लाईन जी की 11,657 होती त्याच्या खाली क्लोज केला आणि त्या क्लोज करताना तिथं त्याने गॅप जो आहे तो सुद्धा तयार केला. जनरली असं पद्धतीनं होतंय, गॅप तयार केल्यानंतर एक 4 5 6 दिवस पुन्हा ती किंमत त्याच रेंजमध्ये राहते आणि पुन्हा जर गॅप इनिशिएट होतोय, म्हणजे तिथं फॉल जो आहे तो एकदम मोठ्या प्रमाणामध्ये तयार होण्याची शक्यता, चान्सेस जे आहेत ते जनरली आपल्याला होताना दिसतात. म्हणून ट्रेंड लाईन आपल्याला एक सपोर्ट बद्दल तर माहिती देतच असते, त्याचबरोबर हॉरिझॉन्टल लाईन असेल, अशी आडवी रेषा असेल तर ती रेषा जी आहे ती रेजिस्टन्सचं सुद्धा काम करते. त्याचबरोबर ती एक सपोर्टचं सुद्धा काम करते. त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि जर आडवी रेषा प्लस वाढत जाणारी किंवा घटत जाणारी रेषा प्लस आडवी रेषा या दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल, तर त्या केसमध्ये तो एक झोन असेल, एक रेंज असेल. त्या झोनला, त्या रेंजला तुम्ही टार्गेट आउट करणं हे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. मला असं वाटतंय ट्रेंड लाईन कशा पद्धतीने वापरायची, काढायची आहे, ही आयडिया तुम्हाला लक्षात आली असेल तर प्लीज हो म्हणून सांगा. येस नो प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. छोटी कॅन्डलचा लो आणि रेजिस्टन्स जर काढायचं तर मोठ्या कॅन्डलचा हाय जो आहे तो तुमच्यासाठी रेजिस्टन्सचा सेक्शन जो आहे तो तयार करताना आपल्याला दिसू शकतो. त्यातली त्यात आडवी सुद्धा रेषा तिथं आहे, प्लस तिथं एक गॅप सुद्धा तयार होतोय. तर तो सुद्धा एक महत्वाचा पॉइंटर जो आहे तो होताना दिसेल. आणि ह्या जो स्ट्रक्चर इथं जो मी काढलाय किंवा दाखवलाय ह्या चार्टवरती, तो म्हणजे काय, याला आपण म्हटलं जातं मल्टिपल मल्टिपल सपोर्ट व्यवस्था. मल्टिपल सपोर्ट सुद्धा असू शकतात. मल्टिपल सपोर्ट म्हणजे काय, ही एक
वाढत जाणारी ट्रेंड लाईन, वाढत जाणारी ट्रेंड लाईन आहे ट्रेंड लाईन. आणि त्याबरोबरच आणखीन एक जी आपण इथं काढली आहे ती आडवी आडवी लाईन आहे की जी कशाचं काम करते, ह्या झोनसाठी म्हणजे इतिहासामध्ये ती इथे सपोर्टचं काम करते आणि इथे कशाचं काम करते, रेजिस्टन्सचं काम करते, रेजिस्टन्सचं काम करते. आणि त्याचबरोबर इथं पुन्हा एकदा सपोर्टचं काम करते. म्हणजे ह्या दोन झोनच्या आसपास जर असेल तर त्याला आपण दोन्ही गोष्टींचा संगम आहे, ह्या संगमाच्या ठिकाणी त्याला व्यवस्थितरित्या ऑब्झर्व करा. कारण तिकडनं आपल्याला एक क्लिअर इंडिकेशन चालू होण्याची शक्यता जी तिथं असते, त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं असतं. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इट इज, सो दिस इज इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेंड लाईन. आणि त्या ट्रेंड लाईन कडे आपण अशा पद्धतीने लक्ष ठेवणं गरजेचं आहे मोस्टली. ओके, सो बेसिक बेसिक गोष्टी असतात का ज्याला आपण वेळोवेळी लक्ष दिलं गेलं पाहिजे. बेसिक्स वरनच या सगळ्या महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला क्लिअर कट होताना तिथं दिसून जातात. रोल रिव्हर्सलच्या हिशोबाने ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे क्रिएट झाल्यात. आणि त्यामध्ये आता आपल्याला एक लक्ष येत आहे, जर इथं हा जो रेक्टँगल करंट मार्केट सिच्युएशनला जर आलो आणि आपण इथं जर बघितलं, त्यामध्ये आपल्याला ह्या करंट मार्केट सिच्युएशनला हे लक्षात येत आहे की इथे किंमतने जे आहे ह्या झोनसाठी किंवा ह्या पर्टिक्युलर झोनसाठी एक रेजिस्टन्सचं काम तिथं केलेलं आहे. एक रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकारचं काम केलेलं आहे जिथं मंदीवाले जास्त होते. आणि इथं जर आपण बघितलं त्यालाच सपोर्टचं काम करताना दिसलंय. त्या झोन्सकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्येच आपण हे पण लक्ष द्यायचंय की तिथं एक ट्रेंड लाईन कशा पद्धतीने तयार होते, त्यामध्ये काही पॅटर्न तर तयार होत नाही ना, त्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये ट्रेंड लाईन जी आहे तुम्हाला भरपूर वेळेस योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत असते. फक्त तुम्हाला कनेक्टिंग द डॉट्स जे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही ठिकाणी पॅटर्न्स बघणं गरजेचं आहे, कारण त्यावरनं तुम्हाला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती लक्षात येताना तिथं दिसू शकते. ओके, आय होप दिस इज क्लिअर टू ऑल. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं स्विंग्स तर तुम्हाला तिथं कळाले, त्यांचा तुम्ही व्यवस्थितरित्या विनियोग जो आहे तो करू शकता. मल्टिपल सपोर्ट मल्टिपल रेजिस्टन्स सुद्धा आपल्याला तिथं होताना दिसू शकतात. आता हा जो झोनचा मी तुम्हाला उल्लेख केला त्या झोन बद्दल आपण इथे लक्ष देऊन बघूया. आता मल्टिपल सपोर्ट आणि मल्टिपल रेजिस्टन्स कशा पद्धतीने होतात, रिव्हर्सल्स कशा होतात त्याच्याबद्दल आपण हे करूया, ज्याला रोल रिव्हर्सल असं म्हटलं जातं. ज्याला काय म्हणलं जातं, रोल रिव्हर्सल. रोल रिव्हर्सल या शब्दाचा काय अर्थ, की जनरली एक हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही काढताय का ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतंय किंमत जी ती वरून खाली आली, पुन्हा थोडासा बाउन्स केलाय, पुन्हा खाली आली, पुन्हा थोडासा बाउन्स केलाय, पुन्हा खाली आली, पुन्हा थोडासा बाउन्स केलाय, थोड्या वेळा करता ब्रेकडाऊन केलाय, ब्रेकडाऊन नंतर पुन्हा त्या झोनच्या आसपास येते आणि अशा पद्धतीने होताना दिसते. तर जनरली हे लक्षात राहून द्या, इथं पहिल्या वेळेस, इथं दुसऱ्या वेळेस, इथं तिसऱ्या वेळेस, या तिन्ही वेळेस त्या किमतीला त्याने काय केलं होतं, सपोर्ट केला होता. आणि पुढील 3 वेळेस त्याने त्याला रेजिस्ट केलेले आहे. म्हणजे रेजिस्टन्स जो आहे तो तयार तिथं केलेला आहे. म्हणजे सप्लाय किंवा मंदीवाले जे आहे ते ऍक्टिव्ह आहे. म्हणजेच एकच रेषा आपल्याला दोन प्रकारचे हावभाव दाखवते, त्याला आपण एक रोल रिव्हर्सल वाला पॉइंट किंवा लाईन असं म्हटलं जातो. म्हणून जनरली असं काही नाहीये की एखाद्याने जर सपोर्टचं काम केलं तो रेजिस्टन्स होऊ शकत नाही. नक्कीच भविष्यामध्ये काही पण होऊ शकतं. म्हणून जेव्हा केव्हा तो सपोर्ट ब्रेकडाऊन होऊन जातो, तिथं ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की ही किंमत जर तुम्हाला युटर्न जर दाखवू राहिले तर त्या केसमध्ये हा झोन जो आहे तो टार्गेट झोन होऊ शकतो. कारण त्या केसमध्ये मोस्ट ऑफ ज्या ज्या लोकांनी इथे विक्री केली, इथे विक्री केली, इथे विक्री केली आहे, त्यांना काढण्याकरता ही जी किंमत आहे परत या रोल रिव्हर्सल पॉइंटकडे पुल बॅक करताना आपल्याला ते दिसणार आहे. आता हेच मुद्दा, हाच पॉइंटर मी तुम्हाला चार्ट वरती 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती दाखवतो, म्हणजे तुम्हाला त्यावरनं लक्षात येऊन जाईल. तर मी आता डायरेक्टली चार्ट वरती 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करतो, म्हणजे तुमच्या तिथे गोष्ट जी आहे ती लक्षात येऊन जाईल. सो आय विल डिलीट दिस ड्रॉइंग. जर इथं जर स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल, मी तर हॉरिझॉन्टल लाईन किंवा रेषा जी आहे ती हे करतोय. आणि
हे जे पर्टिक्युलर शुक्रवारची जी प्राइस ऍक्शन जी होती त्या प्राइस ऍक्शनच्या आसपास तुम्हाला कॅन्डल्स जे आहे ते दाखवतो. जर तुम्ही इथे व्यवस्थित जर ऑब्झर्व जर करत असाल किंवा समज जर तुम्हाला असेल तर लक्षात येऊन जाईल की मार्केट 9:15 त्या झोनच्या आसपास आपल्याला सपोर्ट करताना दिसला आणि तिकडनं एक चांगली ताबडतोड रॅली जी आहे ती जनरेट किंवा क्रिएट जे आहे ती करताना आपल्याला तिथे दिसते. परंतु जर तुम्ही इथं व्यवस्थितरित्या जर बघत असाल तर सेकंड टाइम इथं किंमत आली, थर्ड टाइम जे आहे ती किंमत इथं आली आणि नंतर ब्रेकडाऊन केल्यानंतर एक फॉल करून इथे आपल्याला क्लोज होताना दिसते. म्हणजे काय, इथं ह्या सुरुवातीच्या 9:15 टाइम फ्रेमला थोडं किंवा हा या पर्टिक्युलर पॉइंटला लिंबाचं प्रमाण जरी शरीरामध्ये जास्त प्रमाणात झालं ना तरी पण दिसते आणि त्यावरनं आहे ना आपल्याला ती ऍसिड असतं सायट्रिक ऍसिड. लक्षात येते. आणि मोस्टली हे महत्वाचं आहे की हा एक सपोर्ट आहे, ह्या सपोर्टच्या खाली किंमत गेली. आता मग सोमवारसाठी काय, ह्या झोनच्या आसपास पूर्ण किंमत जर येते आणि तिथं जर काही विकनेस वाले जर झोन्स आपल्याला दिसत आहेत तर त्यावरनं आपल्याला ती व्यवस्थितरित्या आयडिया ती येणार आहे. जसं मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये म्हटलं की 75 मिनिटाची कॅन्डल का महत्वाची, कारण ह्या 75 मिनिटाच्या कॅन्डलच्या बेसिसवरती बरोबर आपल्याला 5 इक्वल कॅन्डल ज्या आहेत त्या बघायला मिळतात. तर ते एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावरती काय स्ट्रक्चर चाललंय, मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे त्याबद्दल सुद्धा आयडिया जी ती आपल्याला समजायला तिथनं व्यवस्थितरित्या येऊ शकते. मग त्या मार्केटच्या स्ट्रक्चरला आता आपण 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघूयात, म्हणजे त्यावरनं आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती क्लिअर होताना दिसेल. तर मी ते डायरेक्टली टाइम फ्रेम जो आहे तो 75 मिनिटचा अप्लाय करतो. 75 मिनिट्स मी म्हणतोय, सॉरी. इथं मी आलोय 75 मिनिट्स म्हणलो आणि एंटर करतोय. ज्यावेळेस मी 75 मिनिटाचा टाइम फ्रेमचा इथे हे केलाय आणि याला टूल्स मध्ये जाऊन सिलेक्टिव्ह झूम असं म्हणतो. हम्म. हे सिलेक्टिव्ह झूम केल्यानंतर एक तुमच्या लक्षात येऊन जाईल, जे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जी आपण जी दिशा लाईन जी काढली होती तिला सुद्धा मी डिलीट करतो. तर त्यामध्ये ह्या 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या अनालिसिस मध्ये तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल की एक सिस्टमॅटिक लोअर हाय ज्यावेळेस जनरेट झाला त्यानंतर तुम्हाला फॉल होताना तिथे दिसतोय. स्पेसिफिकली इथे बघा, हे शुक्रवारची प्राइस ऍक्शनचे कॅन्डल्स आपण मोजूयात. एक कॅन्डल, दोन कॅन्डल, तीन कॅन्डल, 4 कॅन्डल, 5 कॅन्डल आणि 6 कॅन्डल. म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं 75 मिनिटांमध्ये तुम्हाला दिवसाच्या ज्या कॅन्डल्स बघायला मिळतात त्या स्पेसिफिकली किती कॅन्डल्स मिळतात, 6 कॅन्डल बघायला मिळतात. आणि जेवढ्या छोटं तुमचं इन्स्पेक्शन राहील, जेवढ्या छोट्या तुम्ही गोष्टी ठेवताल तुमच्यासाठी एकदम बेस्ट वे जो आहे तो क्रिएट होऊन दिसेल. या 75 मिनिटाऐवजी जर मी 1 तासाच्या टाइम फ्रेमचं जर कॅन्डल जर घेतल्या तर त्याच्यामध्ये काय बदलाव होतोय तो सुद्धा आपण इथं बघूयात. तर मी 60 मिनिटाच्या कॅन्डलवरती क्लिक करतोय. जर 60 मिनिटाच्या जर कॅन्डलवरती मी इथं जर क्लिक केलं तर ते कॅन्डल्स किती होत आहेत ते चेक करा व्यवस्थितरित्या. तर इथं जर बघितलं तर पहिली कॅन्डल इथं होते, इथं दुसरी कॅन्डल होते, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सात. म्हणजे इक्वल कॅन्डल नाहीये, कारण पहिल्या तासामध्ये जरी 1 आवर जर म्हणलं तर शेवटची कॅन्डल जी आहे ती 15 मिनिटाची होते. म्हणजे तिथं रॉंग होण्याचा प्रयत्न असतो. म्हणून इक्वली आपल्याला डिवाइड मुव्हिंग ऍव्हरेजेस का बरं आपण युज करतो, मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते आपल्याला ऍव्हरेज बद्दल सांगतं. जसं गाडीचं ऍव्हरेज जे आहे त्याच्याबद्दल आपण फॉलोअप करत असतो, सिमिलरली आपल्याला इक्वल पार्ट मध्ये जर अनालिसिस जर असेल तर तो इक्वल पार्ट्स व्यवस्थितरित्या आपल्याला सांगत असतो की नेमकं तिथं काय होतंय. म्हणून त्यामध्ये 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला जर तुम्हाला ट्रेंड लाईन मिळतंय, हॉरिझॉन्टल सपोर्ट, रोल रिव्हर्सल रेजिस्टन्स मिळतोय, त्यावरनं तुम्हाला क्लीन एक ट्रेड सेटअप भेटू शकतो. आणि जेव्हा केव्हा त्या ट्रेंडमध्ये समजा तुम्हाला असं कळतंय की बाबा एक डाऊन ट्रेंड तिथं तयार होतो, एक सपोर्ट जो आहे तो ब्रेकडाऊन झाला, एक प्रिव्हियस लोअर आहे, तर त्या 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एक नवीन लोअर लो स्विंग जो आहे तो तुम्ही टॅप करू शकता. याच्या उलट जर एक अप ट्रेंड मध्ये तुम्हाला कळतंय हायर लो तयार झाला आणि तिकडनं या हायर हायला तो ब्रेक करतो, म्हणजे एक नवीन हायर हाय जो आहे तो टॅप करण्यासाठी तुम्ही तिथं तयार राहू शकता. म्हणून 75 मिनिट जे ते आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं सिग्नलिंग जे ते देत असतात आणि त्याचा विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तो आपण इथं करणं गरजेचं आहे. आणि आय होप सो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. दुसरा महत्वाचा मुद्दा, 75 मिनिट्स मध्ये जर आपण जर बघायचं झालं तर त्यामध्ये आपण ट्रेंड लाईनचा सुद्धा उपयोग किंवा विनियोग जो आहे तो करू शकतो. तर एक ट्रेंड लाईन आपल्याला इथं लक्षात येते की ट्रेंड लाईन नुसार किमतीचा
जो हायर हाय जो आहे किंवा हाय जो तयार इथं जो झालेला आहे तो सुरुवातीला ट्रेंडच्या इथं होताना दिसला, त्यानंतर एक लोअर लो होताना दिसला, पुन्हा एकदा एक लोअर हाय होती इथं होताना दिसला, पुन्हा एक लोअर लो जो आहे तो जनरेट होताना दिसला. आता किंमत या झोनच्या वरती जर गॅप अप जर करते आणि सस्टेन जर राहते तर त्या केसमध्ये तुम्ही बेरिश होण्याऐवजी बुलिश तिथं कन्सिडर करा आणि तुम्हाला माहित राहील की किमतीचा जो एक लोअर हाय जो होऊ शकतो तो या झोनच्या आसपास होऊ शकतो. कारण इथं पहिल्यांदा, इथं दुसऱ्यांदा जातोय आणि तिसऱ्यांदा काय माहिती तो जाऊ शकतो. त्या केससाठी आपल्याला जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंवा पॉइंटर लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ह्या सोमवारचा जो पहिला 75 मिनिटाचा जो प्राइस ऍक्शन असेल, जर ह्याच झोनच्या आसपास जर झाला तर तिथं गडबडीमध्ये घाईमध्ये असं कन्सिडर न करत असू की आता हे एक बेरिश होऊ शकतं. नाही, तिथं वेट करा आणि जर तिथं एक चांगली बुलिश जर कॅन्डल येत असेल तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचे ट्रेडिंग डिसिजन जे आहेत ते डिसाईड करू शकता. त्याचबरोबर खालच्या बाजूला जर मला तिथे एक ट्रेंड लाईन जर घ्यायची आहे तर ती सुद्धा मी तिथं कन्सिडर आउट करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला सपोर्ट वाला पॉइंट जो आहे तो मला तिथं डिक्टेट होताना दिसू शकतो. ओके, तर हे महत्वाचा मुद्दा आहे. चला, आता इथं तर किंमत जी एका चॅनलमध्ये आणि चॅनलच्या एका सपोर्टच्या आसपास किंमत आपल्याला इथे येताना दिसते. त्याबरोबरच एक हॉरिझॉन्टल रोल रिव्हर्सल पॉइंट सुद्धा मी इथं रेकग्नाइज करू शकतो. आणि तो कुठं रेकग्नाइज करू शकतो बरं, तर ह्या पर्टिक्युलर पॉइंटच्या आसपास जी की एक छोटीशी कॅन्डल आहे आणि त्या छोट्या कॅन्डलपासून मार्केटनी यू टर्न जो आहे तो आपल्याला होताना दिसत आहे. म्हणजे ह्या किमतीचं किंवा प्राइसचं जर रिव्हर्सल जर करायचं असेल तर त्या केसमध्ये हे दोन झोन असणार आहे. एक ट्रेंड लाईनची रेषा जी वरती आहे आणि एक हॉरिझॉन्टल वाली रेषा जी खाली आहे, का जी हॉरिझॉन्टल आहे, आडवी आहे, का जी दोन्ही वेळेस इथं तिने सपोर्टचं काम केलेलं आहे. म्हणून ही एक सपोर्टची रेषा किंवा सपोर्टची लाईन तिथं झाली आहे. आणि त्याचबरोबर इथं तिने कशाचं काम केलंय, रेजिस्टन्सचं काम केलंय. रेजिस्टन्सचं त्यांनी तिथं काम केलंय. म्हणून आता हा एक रेजिस्टन्स तिथं होताना आपल्याला दिसू शकतो. भलेही आपण 24,565च्या आसपास आहोत, त्याबरोबरच आपल्याला हे पण कळतंय की एक अशी ट्रेंड लाईन आहे का जिकडनं मार्केटने थोडा बहुत टाइमपास करून 2-4 कॅन्डल साईडवेज करून तिकडनं आपल्याला कमबॅक करताना दिसलेलं आहे. म्हणून त्याकडे सुद्धा लक्ष असणं हे एक महत्वाचा मुद्दा, महत्वाचा पॉइंटर तिथं असतो. मग आता हे तर कॅन्डल्स होत आहेत, पण त्यामध्ये ऍडिशनल मुद्दा काय लक्षात घ्यायचा आहे, या दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरती आपला खेळ होणार आहे का? नक्कीच नाही. तर त्यामध्ये जे महत्वाचा मुद्दा तो जो लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे कॅन्डल्स. कारण त्या कॅन्डल्सला बघितल्यानंतरच आपल्याला त्याच्याकडनं व्यवस्थितरित्या आयडिया येते. जसं की इथं आपण जर डेटा जर बघितला तर आपल्याला इथं लक्षात येत आहे जवळजवळ एक कॅन्डल जी आहे ती झाली आहे, परंतु त्या कॅन्डलची बॉडी जी आहे ती कमी आहे, परंतु वरच्या बाजूची जी हात किंवा विक जे आहे ते जास्त आपल्याला प्रमाणात दिसत आहेत. आणि नेक्स्ट कॅन्डल जर तुम्ही बघितलं तर तिकडनं एक कंटिन्युअस जो आहे तो स्लो सेल ऑफ जो आहे तो होताना दिसतोय. इथं जर बघितलं तर ऑलमोस्ट ओपन इज इक्वल टू हाय वाला सिलेक्शन जे आहे ते क्रिएट होत आहे. म्हणजे हे एक महत्वाचे पॅरामीटर जे फॅक्टर्स आहे. फक्त मी सिंगल ट्रेंड लाईन काढतोय नक्कीच नाही, त्याच्यामध्ये मी प्राइस ऍक्शनला, पॅटर्नला व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून, त्या विनियोगातनं माझं आउटकम बेस्ड लर्निंग जे आहे ते जनरली होतात दिसतात. मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस नुसार सुद्धा किमतींना, प्राइसला मी तिथं बघतोय. त्यामध्ये मला लक्षात येतं की बाबा एका डेली टाइम फ्रेम नुसार पुन्हा एकदा रोल रिव्हर्सलच्या आसपास आहे. एवढ्या गोष्टींचं जर तुम्ही कॉम्बिनेशन जर ठेवलं तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी एक नवीन वर्किंग प्लॅन जो आहे तो जनरली तिथं क्रिएट होताना दिसू शकतो आणि त्याचा फायदा जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता. म्हणून सपोर्ट कधी कधी तो जो आहे तो रेजिस्टन्स मध्ये टर्न होऊ शकतो. रेजिस्टन्स जो आहे तो कधी कधी सपोर्ट मध्ये टर्न होऊ शकतो. ह्या भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला होताना तिथे दिसू शकतात. जसं की आता ह्या ट्रेंड लाईन बद्दल आपण थोडंसं अधिक माहिती घेऊयात. तर ट्रेंड लाईन तुम्हाला लक्षात आलीच असेल की किंमत जर डाऊन साईड मध्ये आहे तर ती ट्रेंड लाईन जी आहे ती एक रेजिस्टन्सचं पण काम करू शकते, सपोर्टचं पण काम करू शकते. फक्त एक गोष्ट लक्षात राहून द्या, ज्यावेळेस किंमत एक अप ट्रेंड मध्ये आहे, तर ती अप ट्रेंड मध्ये आपली जी लाईन जी आहे ती अशा पद्धतीने राईज होणारी हवी आणि किंमत वरती गेल्यानंतर पुन्हा मीन रिव्हिजन करण्याकरता ती पुलबॅक अशा पद्धतीने करताना आपल्याला दिसली पाहिजे. आणि त्या केसमध्ये ही एक रायझिंग ट्रेंड लाईन, ज्याला सपोर्ट ट्रेंड लाईन असं म्हटलं जातं. म्हणून किंमत जर अशा पद्धतीने लोज, हायर लोज, हायर लोजच्या सिक्वेन्समध्ये चालली आणि त्याच्यामध्ये ती एका रेषेच्या आसपास किंवा झोनच्या आसपास आहे तर ती एका अप ट्रेंड मध्ये असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे वाढणारी रेषा आपण म्हणतो किंवा रायझिंग ट्रेंड लाईन असं म्हणू शकतो किंवा सपोर्ट ट्रेंड लाईन असं म्हणू शकतो. सिमिलरली जर तुमची किंमत डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि अशा पद्धतीने खाली खाली जाताना आपल्याला दिसते तर त्या केसमध्ये
ती एक फॉलिंग ट्रेंड लाईन असणार आहे, खाली खाली जाणारी ट्रेंड लाईन असणार आहे. प्रिव्हियस लो पेक्षा नेक्स्ट लो जो आहे तो खालच्या बाजूला आहे, म्हणून याला एक फॉलिंग ट्रेंड लाईन सुद्धा असं म्हटलं जातं. ही पण गोष्ट लक्षात राहून द्या. तो सपोर्टच्या आसपास पण असू शकते. सिमिलरली ती एक रेजिस्टन्सच्या आसपास सुद्धा आपल्याला फ्लो होताना तिथं दिसू शकते. म्हणून ही एक वरची जी रेषा काढली ही एक रायझिंग रेजिस्टन्स लाईन आहे, राईज होऊ राहिली किंमत, आणि ही एक रायझिंग रेजिस्टन्सच्या हिशोबाने काम करताना दिसते. सिमिलरली ही जी रेषा मी इथं काढली आहे ही डिक्रीजिंग किंवा फॉलिंग रेजिस्टन्स लाईन आहे. काय किंमत जी आहे ती खालच्या खालच्या बाजूला चालली आणि त्यानुसार रेजिस्टन्स जो आहे तो खाली खाली शिफ्ट होताना दिसतो, आणि तो एका ट्रेंड लाईनच्या माध्यमातून आपल्याला जाताना तिथं दिसतोय. हे एक महत्वाचा आणखीन एक फॅक्टर जो आहे तो लक्षात राहून द्या. म्हणूनच फक्त मी एकच ट्रेंड लाईन काढतोय नक्कीच नाही. त्यामध्ये ज्यावेळेस सपोर्टच्या आसपास काढायचं त्यावेळेस जी कॅन्डल तुम्ही निवडताय एकदम छोटीशी कॅन्डल निवडा आणि तिचा लो पकडा. ज्यावेळेस तुम्हाला रेजिस्टन्स लाईन काढायची मोठी कॅन्डल जी आहे त्या मोठ्या कॅन्डलचा हायवाला पॉईंट निवडा, आणि तिकडनं जर तुम्हाला पास होणारी एक लाईन जर काढता येत असेल तर ती एक महत्वाची मुद्दा किंवा सपोर्ट रेजिस्टन्सच्या केसमध्ये आपल्याला होताना तिथं दिसणार आहे. आता दुसरा जो पॉइंट लक्षात ठेवायचा आहे किंवा लक्ष द्यायचं आहे तो म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेजचा. कारण ह्या मुव्हिंग ऍव्हरेजवरनं आपल्याला सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येत असतात. कारण मार्केट जे आहे एका व्हॅल्युएशन मध्ये चालवत असताना त्याच्यामध्ये मुव्हिंग ऍव्हरेज सुद्धा करतात. जर ह्या ट्रेंड लाईन बरोबर आपण जर मुव्हिंग ऍव्हरेज जर क्लब केलं, मुव्हिंग ऍव्हरेज जर यूज केलं तर आपल्याला एक डबल कन्फर्मेशन होऊ शकतं. कारण ट्रेडिंग हे काय एक प्रोबेबिलिटीचा खेळ आहे, आणि त्याच्यामध्ये जर आपल्या बाजूने जर जास्तीत जास्त प्रोबेबिलिटी जर असतील तर ऑटोमॅटिकली आपल्यासाठी होताना दिसू शकतात. तर हे ऍव्हरेज काय आहे ते अगोदर व्यवस्थितरित्या समजून घेऊयात आणि नंतर मुव्हिंग ऍव्हरेजला बघूयात. तर ऍव्हरेज म्हणजे काय, जसं की एक गाडी मी टू व्हीलर वापरतोय आणि त्याला मी म्हणतोय की बाबा मला ती गाडी जी आहे 55 किलोमीटरचं ऍव्हरेज ती देते. याचा अर्थ काय, 55 किलोमीटरचा अर्थ काय की 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 लिटर तेलामध्ये ती मला ऍव्हरेज किंवा मायलेज येते ती 55 किलोमीटरचं याच्यामध्ये येते. मग माझा मॅक्सिमम स्पीड काय असेल त्याच्यामध्ये, माझा मॅक्सिमम स्पीड 80 किलोमीटर पर आवरचा असू शकतो. माझा मिनिमम स्पीड किती असू शकतो, अगदी 20 किलोमीटर पर आवर मध्ये असू शकतो. त्याच्यामध्ये जे मला त्याचा जो मध्यभाग मध्यबिंदू जो मिळतो तो 55 किलोमीटर पर आवरच्या हिशोबाने मला पर लिटरच्या हिशोबाने ऍव्हरेज मिळतं. परंतु त्यामध्ये माझा जो मॅक्सिमम स्पीड जो असू शकतो तो 80चा असू शकतो. सिमिलरली कमीतला कमी स्पीड जो आहे तो 20चा असू शकतो. सेम वे एखादी सिक्युरिटी एखादा स्टॉक जो आहे त्याचा उच्चांक जो आहे तो 22,500च्या आसपास आहे आणि त्याचा निच्चांक जो आहे तो 17,000च्या आसपास आहे. तर याचा अर्थ असा आहे की त्याचा ऍव्हरेज जो आहे तो ऑलमोस्ट 20,200च्या आसपास आपल्याला बनताना दिसतो. म्हणजे हा एक ऍव्हरेज आहे, आणि ह्या ऍव्हरेजच्या आसपास किंमत कशा पद्धतीने त्याच्यावरती आहे किंवा खाली आहे त्यावरती आपण त्याच्यामध्ये डिसाईड करू शकतो की ती किंमत हिटेड आहे, वरती गेलेली आहे, किंवा ती किंमत जी आहे कूल झालेली आहे. याच्यावरनं आपल्याला आयडिया जी आहे ती व्यवस्थितरित्या येऊ शकते. म्हणून मुव्हिंग ऍव्हरेज वरनं आपल्याला एक आयडिया लक्षात येऊन जाते की मुव्हिंग ऍव्हरेज सुद्धा एक सपोर्ट म्हणून सुद्धा आपल्याला ते दर्शवू शकतात, आणि ते मुव्हिंग ऍव्हरेज जे आहेत एक रेजिस्टन्स म्हणून सुद्धा ते आपल्याला दर्शवू शकतात. म्हणून त्याचा सुद्धा उपयोग जो आहे तो करणं सिस्टीम मध्ये करणं सगळ्यात महत्वाचा पॉइंटर असतो, आणि ह्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जसं की आता मुव्हिंग ऍव्हरेजचा थोडासा कॉन्सेप्ट आपण बघूयात, आणि त्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाईल की ती मुव्हिंग ऍव्हरेज काय तिथं रोल प्ले करत असतात. तर मी तुम्हाला घेऊन जातो पुन्हा एकदा चार्टमध्ये इथे टूलच्या माध्यमातून रिमूव्ह करतो अगोदर फाईल्स. ओके, आता इकडे मी मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते ऍड करतो. फाईल्स डिलीट. ओके, ते तर नाहीये. चला इथे मी येतो, मुव्हिंग ऍव्हरेजेस म्हणतो फक्त. ओके, इथे मी आलो. मुव्हिंग ऍव्हरेज 14चं इथं मला असं वाटतंय एनवलोप आहे 14 आणि 5च्या हिशोबाने ते इथं आलंय. इथं सेटिंग मध्ये जाऊन मी ते चेंज करू शकतो. शिफ्ट जो आहे तो 5चा ठेवतो. मला कुठलं घ्यायचंय, सिम्पल घ्यायचंय, एक्सपोनेन्शियल घ्यायचंय, टाइम सिरीज घ्यायचंय, ट्रायंगल घ्यायचंय,
तो वेगळा मुद्दा राहील. बट मोस्टली यामध्ये जे लक्षात ठेवण्यासारखं आहे की बाबा मी 14 मुव्हिंग ॲव्हरेजच्या हिशोबाने इथं कन्सिडर करतो आणि त्यानुसार तिथं मला तो जो शिफ्ट जो आहे त्याच्या लक्षात येताना दिसतो. मला आता हे दोन बँड नको आहेत. आय वॉन्ट जस्ट सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज अप्लाय म्हटलो, 14 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज केलं. परत एकदा मला जे घ्यायचंय 21 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज घेतो आणि त्याची कलर जो आहे तो चेंज करतो. इकडनं त्याला मी ब्लॅक करतो. ओके. जर हे मुव्हिंग ॲव्हरेज जर आपण बघितलं आणि रॅन्डम मी मुव्हिंग ॲव्हरेज घेतला आणि त्यामध्ये लोअर टाइम फ्रेमसाठीचा गेलोय मी. ओके. जर इथं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं XYZ लोकेशन XYZ पिरियडचा हा चार्ट मला इथं दिसतोय, तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मुव्हिंग ॲव्हरेजच्या इथं वर किंमत गेली आणि इथं जर बघितलं तर मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जी आहे ती किंमत गेली. परंतु तुम्ही एक ऑब्झर्व करा, तो जो ॲव्हरेज जो आहे, जसं की दोन मुव्हिंग ॲव्हरेजेस इथे यूज केलेत. एक मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते 14चं पिरियडचं आहे आणि एक जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते 21 पिरियडचं आहे आणि ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघतोय. किंमत भलेही तुमची ह्या मुव्हिंग ॲव्हरेज पासून दूर जाओ, ती पुन्हा मीन रिव्हिजन करण्याकरता याच्यापाशी येते किंवा थोडीशी वरती जाऊन त्याच्यापासून दूर जाऊन पुन्हा एकदा त्याच्या आसपास येण्याचा प्रयत्न तिथं करत असते आणि त्याला आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपण ट्रेडिंग करत असतो, आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे लक्षात ठेवायचा आहे की किंमत त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आहे का, तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण तिथनं आपल्याला एक चांगला प्रोबॅबिलिटीवाला जो खेळ जो आहे तो तिथं होताना दिसू शकतो. दुसरं, जर तुमचा हायर टाइम फ्रेम मध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे, तर त्या केसमध्ये ते जे मुव्हिंग ॲव्हरेजेस जे आहेत ते एक रेजिस्टन्सचं सुद्धा आपल्याला काम करताना दिसू शकतात. रेजिस्टन्सच्या पद्धतीने सुद्धा तिथे लक्ष देऊ शकतात. सिमिलरली काही काही केसमध्ये ते एक सपोर्टचं सुद्धा आपल्याला काम करताना दिसू शकतात. मग आपला रोल काय याच्यामध्ये? आपला रोल हा आहे की जेव्हा केव्हा आपल्याला कळतंय की मार्केटचं स्ट्रक्चर एक बेरिश पद्धतीने चाललंय, मार्केट हे डाऊन साईडने चाललंय किंवा मार्केट हे अप साईडमध्ये चाललंय. जर मार्केट डाऊन साईडमध्ये चाललंय तर भले तुम्ही कुठलेही मुव्हिंग ॲव्हरेजेस वापरत असाल, तर ते मुव्हिंग ॲव्हरेज जे आहेत ते तुम्हाला एक रेजिस्टन्सची लोकेशन जे आहे ते प्लेस करत असणार आहे आणि तिथं तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न व्यवस्थितरित्या कन्सॉलिडेशन, एक रोल रिव्हर्सल, सपोर्ट रेजिस्टन्स, एक ट्रेंड लाईनचं कॉम्बिनेशन जर केलं तर त्या दिशेमध्ये तुम्हाला ते वर्कआउट किंवा फोकस आउट जे आहे ते करताना दिसू शकतात. तुम्हाला समजा ह्या डाऊन ट्रेंड मध्ये विक्री करायचंय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती विक्री करताना हमेशा त्या मुव्हिंग ॲव्हरेज पासून दूर किंमत असताना त्याला विक्री करू नका. जितकं त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास पेनिट्रेटेड आहे त्याच्या आसपास जर तुम्ही त्याला विक्री करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासाठी तितका लो रिस्क हाय रिवॉर्ड वाला किंवा हाय परताव्यावाला ट्रेड जो आहे तो आपल्याला तिथं जनरेट होताना दिसू शकतो. जसं की इथं जर एक्झाम्पल मध्ये जर बघायचं झालं आणि मी जर तुम्हाला इथं जर समजून जर सांगायचं झालं तर इथं बघा, किंमत त्या मुव्हिंग ॲव्हरेज पासून दूर इथं गेलेली होती आणि तिथं मीन रिव्हिजन केल्यानंतर पुढील 1 ते 2 तासासाठी ती ना पूर्णपणे साईडवेज आपल्याला करताना तिथे दिसली. ती साईडवेज ज्यावेळेस करत होती त्याच्या आसपासच ती ती घिरट्या घालत होती आणि जेव्हा केव्हा किंमत त्याची एक ब्रेकडाऊन करताना आपल्याला तिथे दिसते आणि त्यामध्ये जर आपण इथे एक ट्रेंड लाईनचं जर कॉम्बिनेशन जर व्यवस्थित जर वापरू जर शकत असू, ज्या गोष्टी आपण आतापर्यंत या लेक्चरमध्ये समजलोय शिकलोय, तर त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की किमतीसाठी एक इथे एक रेजिस्टन्स होता आणि त्या रेजिस्टन्सच्या आसपास जी किंमत फेल होते, ब्रेकआउट करण्याकरता फेल्ड होते. त्याचबरोबर हे मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते कंटिन्युअस डाऊन ट्रेंड मध्ये होतं आणि त्यामध्ये एक बेरिश स्ट्रक्चर ते करताना आपल्याला दिसतंय. किंमत पुन्हा एकदा याच्या खाली क्लोज करते आणि पुल बॅक करण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर ते जे मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे त्यांचा जो कल जो आहे तो आपल्याला खालच्या बाजूने दिसतोय. पुन्हा ते 14 मुव्हिंग ॲव्हरेजेस मुव्हिंग ॲव्हरेजला खालच्या बाजूला डाऊन साईडला कट करताना दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की भले गॅप डाऊन जर झाला तर मग तिथं सेल करायचंय का? नक्कीच नाही. तिथं एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की तिथं आपल्याला प्राइस मध्ये एक पुलबॅक हवा त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास आणि जेव्हा केव्हा तो मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास आपल्याला पुलबॅक मिळेल त्यावेळेस आपल्यासाठी एक विक्रीवाली संधी जी ती होताना दिसेल आणि त्या विक्रीवाली संधीला बघताना कॅन्डल्सला व्यवस्थितरित्या लक्ष द्या आणि त्या कॅन्डल्सवरनं तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या फॉलो करू शकता. तर महत्वाचा मुद्दा, हे मुव्हिंग ॲव्हरेज कंटिन्युअसली खाली जातील का? नाही. तर ज्यावेळेस मार्केट ह्या झोनच्या आसपास होत त्यावेळेस हे मुव्हिंग ॲव्हरेज इथं याच्या आसपास भटकताना आपल्याला दिसतात आणि ज्यावेळेस किमतीचं किंवा प्राइस ऍक्शनचं बिहेवियर तिथं बदललं होईल
त्यानंतर ते आपल्याला क्लीन ट्रेंडिंग मूव्ह होताना दिसेल. म्हणून लाईव्ह मार्केटमध्ये हे मुव्हिंग ॲव्हरेज जास्त दिसतील का? नक्कीच नाही. आपल्याला फक्त पास्टमध्ये, हिस्ट्रीमध्ये, किमतीमध्ये, प्राइसमध्ये तिथं काय झालंय त्याकडे लक्ष द्या. तिथं जर आपल्याला कळतंय की किंमत जी एक डाऊन ट्रेंडमध्ये होती त्यानंतर एक अशा पद्धतीचं कन्सोलिडेशन होऊन किंमत आपल्याला खाली जाताना दिसते. हायर टाइम फ्रेमचा अनालिसिस, जसा 75 मिनिटाचा टाइम फ्रेमचा अनालिसिस आपल्याला खालच्या बाजून जाताना दिसतोय, तर ऑटोमॅटिकली ते बघा तिथं गॅप तयार झालाय. त्या गॅप नंतर एक पुलबॅक होतो त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास. तर तो एक आपल्यासाठी स्वीट स्पॉट होऊ शकतो का, त्याकडे लक्ष द्या. आणि त्यानंतर तुमचे डिसिजन जे आहेत ते फॉर्म करण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या छोट्या छोट्या सिंपल सिंपल गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय ते परत एकदा मी तुम्हाला इथं व्यवस्थित रिकॉल करून देतोय. आपण ह्या लेक्चर्समध्ये 2 लेक्चर्स आपले झाले, त्यामध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहे त्याबद्दल आपण बघितलंय. सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघताना त्यामध्ये काय काय गोष्टी असू शकतात त्याबद्दल आपण बघितलं. त्यामध्ये पहिला जो मुद्दा बघितला तो म्हणजे ट्रेंड लाईनचा बघितला. ट्रेंड लाईनचा उपयोग कसा करू शकतो, एक रायझिंग ट्रेंड लाईन, फॉलिंग ट्रेंड लाईन काय आहे, त्याचबरोबर एक सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये रोल रिव्हर्सल वाला पॉईंट कशा पद्धतीने असू शकतो ते आपण बघितलं. दुसरा जो मुद्दा, महत्वाचा मुद्दा बघितला एकदम कमी टाइमसाठी, तो म्हणजे टाइम फ्रेमचा मुद्दा. कुठल्या टाइम फ्रेम मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघायचं, तर 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघा. कारण इक्वल 5 कॅन्डल ज्या आहेत आपल्याला इंट्राडे साठी तिथं बघताना दिसू शकतात. त्याबरोबरच तिथं ट्रेंड काय चाललाय, ट्रेंड कुठला आहे, त्या ट्रेंडला कसं शोधायचं, त्याच्यामध्ये हायर टाइम फ्रेम मध्ये कुठल्याकडे बघून आपण हे करायचं ते बघितलं. आणि शेवटी शेवटी आपण मुव्हिंग ॲव्हरेजेस मध्ये आपल्याला बाय करायचं, खरेदी करायचं किंवा विक्री करायचं, तर कुठल्या पॉइंट पाशी खरेदी किंवा विक्री करायचंय त्याबद्दल आपण या सर्व मुद्दे जे आहेत त्या व्हिडिओज मध्ये आपण बघितलेले आहे. कुठल्या कोणत्या झोन मध्ये ते बघू नका. तुम्हाला जर काम असेल त्याकडे लक्ष देऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचं, अलर्ट जे आहेत, अलर्ट कशा पद्धतीने लावायचे ते शिका. कारण ह्या अलर्ट्स वरतीच जोपर्यंत तुमच्या कोर्टमध्ये चेंडू येत नाही, तुम्ही जो झोन किंवा जी ट्रेंड लाईन डिक्टेट केलेली त्या झोनच्या आसपास, सपोर्ट किंवा रेजिस्टन्स झोनच्या आसपास किंमत येत नाही, तर व्यवस्थित अलर्ट लावा. एक छोटासा लो रिस्क ठेवा. एंट्री जर तुमची परफेक्ट ठिकाणी असेल तर परतावा किंवा रिवॉर्ड जो तो बेस्ट पद्धतीने होताना दिसू शकतो. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा तिथं असतो. याकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आणि वेळोवेळी याला ट्रॅक करणं गरजेचं आहे. आणि हेच मुद्दे, हेच पॉइंटर आपण या रविवारच्या सिरीजमध्ये करणार आहोत, घेणार आहोत. तर वेळोवेळी